सुनीताताई येवले, स्वराज्य शिलेदार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करायचं आहे. या शौर्य दिनानिमित्त स्वराज्य शिलेदार प्रतिष्ठान आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून जे आपल्याला पाहून लागतात ते यसाजी कंक सहसेनापती यांचे 13वे वंशज श्री आकाशजी कंक आणि आपले लाडके नेते बबनरावजी कोलम, ज्यांना मी नाना बोलते, कधी फोन केला की नाना 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 पण त्रास देत असते, आणि सन्माननीय आणि श्रद्धेय व्यासपीठ उपस्थित माझे सगळे मित्रमैत्रिणी, मार्गदर्शन वगैरे असं मला काही ह्या मंचावर आता काही करायचं नाहीये. मला फक्त एक छोटीशी गोष्ट आहे जी तुमच्या सगळ्यांपर्यंत शेअर करायची आहे. आजकाल व्हॉट्सअपवर एक मेसेज खूप सर्क्युलेट होतो आहे. तो आहे गुढीपाडवा साजरा करावा किंवा करू नये. गुढीपाडवा हे खूप मोठं षडयंत्र आहे वगैरे वगैरे वगैरे. संभाजी राजांचा वध हा गुढीपाडव्याला झाला. त्यांचं शीर इस्लामी कानूनुसार कापून ते काठीला लावून नाचवलं गेलं आणि त्याचं प्रतीक म्हणून गुढीपाडवा सुरू झाला आणि मराठी बांधवांनी तो साजरा करू नये असं आव्हान आजकाल व्हॉट्सअपवरून केलं जातं. माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला एक गोष्ट सांगते. व्हॉट्सअपवरचे कुठलेही मेसेजेस हे तुम्ही आधी प्लीज चेक करा, त्याला काही आधार आहे का. असा कुठलाही आधार या गुढीपाडव्याला नाही. खरं तर गुढीपाडवा हा सण कधी सुरू झाला? हा सातवाहन राजांनी ज्या वेळेला पहिला शक सुरू केलं, ज्या वेळेला शक असुराचा नाश करून, त्या टोळीचा नाश करून सातवाहन राजांनी पहिलं शक सुरू केलं, त्या शकाचा विजय हिंदूंचं नव राज्य ज्या दिवशी सुरू झालं तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा आपल्या विजयाचा उत्सव आहे. हा महाराष्ट्रात आणि कर्नाटकच्या काही भागात साजरा केला जातो, कारण सातवाहन राजांचं राज्य हे महाराष्ट्र आणि कर्नाटकचा काही भाग हे असं त्यावेळेसचा महाराष्ट्र, तत्कालीन महाराष्ट्र असा होता. ही गोष्ट खरी आहे की संभाजी राजांचा वध हा गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी केला गेला होता, परंतु जे व्हॉट्सअपवर फिरत आहे त्या घटनेचा, त्या पद्धतीचा आणि गुढीपाडव्याचा काही संबंध नाहीये. गुढीपाडवा हे आपलं विजयाचं प्रतीक आहे. त्यावर लटकवलेला तो उलटा तांब्या हे संपूर्ण शरणागतीचं प्रतीक आहे. तुम्ही पंचतत्वांना संपूर्ण शरण जा. तो कडूपाला तुमचं तोंड कडू करण्यासाठी नाहीये, तो आयुर्वेदिक आहे. कडूपाला तो जो लिंबाचा पाला आहे तो आयुर्वेदिक आहे. त्याने तुमचं रक्त शुद्ध राहतं आणि म्हणून तो खायचा असतो. इतर वेळेला आपण तो खाऊ शकत नाही. आपले खूप नखरे असतात, त्यामुळे तो आपल्या ऋषी मुनींनी आपल्या कुठलेही सण साजरे जेव्हा केले जातात तेव्हा ऋषी मुनींनी काही ना काही विचार करून त्याला जोड दिलेली आहे. भले ती त्याला एखादी कथा सांगितलेली असेल किंवा अजून कशाची जोड दिलेली असेल, पण विज्ञानाला श्रद्धेची जोड देऊन आपले सण साजरे केले जातात. ही गोष्ट कोणी विसरू नये. त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करेल की व्हॉट्सअपवरून फिरणाऱ्या या मेसेजला प्रत्येकाने उत्तर द्या आणि आपला हा सण, आपला नववर्ष हे नववर्ष सारखंच साजरं करा. संभाजी महाराजांचा हा शौर्य दिन, हे आपले धाकले धनी आहेत, यांचं शौर्य दिन तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. फक्त त्याचा जय जयकार करण्यासाठी नाही, शिवाजी महाराजांचा फक्त जय जयकार करण्यासाठी नाही, तर त्यांचं चरित्र आचरणात आणण्यासाठी तुम्ही तो लक्षात ठेवा. तुम्हाला जर खरंच त्यांच्याविषयी आत्मीयता आहे, खरंच स्वराज्याविषयी आत्मीयता आहे, तर ते तुम्ही तुमच्या वागण्यातून दाखवा, सणांवर बहिष्कार टाकून नाही. एवढं बोलून मी इथेच थांबते. जय महाराष्ट्र.